ऑक्टोबर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अजून एक मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त चर्चा चालली आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका. आता या अकोले तालुक्यामध्ये कायमच हा अकोले तालुका पिचड साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु 2019च्या निवडणुकीनंतर त्या ठिकाणी थोडंसं चित्र बदललेलं आपल्याला बघायला मिळालं. त्या ठिकाणी सत्तांतरण झालं आणि त्या ठिकाणी डॉक्टर किरण लामटे हे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले. परंतु आता याच तालुक्यामध्ये खूप साऱ्या नावांचा पुढे येताना आपल्याला दिसत आहे जे की आमदारकीसाठी इच्छुक आहेत. आता बघायला गेलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड साहेब यांच्या विरुद्ध डॉक्टर किरणजी लामटे आणि आणखीन एक व्यक्ती होते, त्यांचं नाव होतं दीपकजी पटवे साहेब. आता हे जे पटवे साहेब होते ना, हे युवकांशी कनेक्टेड होते, परंतु एक ठाकर समाजाचा एक वेगळा नेतृत्व, एक वेगळा चेहरा म्हणून समोर आलेले होते. त्यामुळे यंदा त्यांचंही नाव या आमदारकीच्या शर्यतीमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तसंच बघायला गेलं तर 2014 मध्ये काँग्रेसकडून युवकांशी कनेक्टेड असलेले सतीशदादा भांगरे यांनी ही निवडणूक लढवली होती आणि यांनी जोराशी चुरशीची लढत त्यावेळेस दिलेली होती. त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांचंही या शर्यतीमध्ये नाव आलंय असं म्हणायला हरकत नाही. तसेच शेतकऱ्यांचे नेते असलेले अजित नवले साहेब यांच्याशी कनेक्टेड असलेले तुळशीरामजी कातोरे साहेब यांचंही नाव या चर्चेमध्ये येत आहे, कारण ते एक शेतकऱ्यांचे नेते आहेत. त्यासोबत एक कम्युनिस्ट नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे या शर्यतीत त्यांचं सुद्धा नाव येत आहे आणि यांच्या सोबत अजून 2-3 नावं येतात, ते म्हणजे मारुती मेंगाळ. आता मारुती मेंगाळ यांचं मी स्पेसिफिकली नाव का घेतलं, कारण मारुती मेंगाळ साहेब हे पहिल्यापासूनच अजित पवार साहेबांशी कनेक्टेड आहेत आणि त्याच सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं कनेक्शन असलेले निलेशजी लंके साहेब, जे की आता सध्या खासदार म्हणून काम करतात. सो निलेशजी लंके साहेबांसोबतचे त्यांचे जुने संबंध, त्याचसोबत अजित पवार साहेबांशी असलेले घनिष्ठ संबंध, त्यामुळे आता नक्की तिकीट देताना डॉक्टर किरणजी लामटे यांच्याकडे ते तिकीट जाते की हेही मारुती मेंगळ साहेब सारख्या व्यक्तींकडे सुद्धा त्या तिकिटाचा अधिकार असेल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तसंच एवढी सगळी चर्चा होत असताना एक महत्वाचं नाव कायम मागे राहून जातं, ते म्हणजे काय की अकोले तालुक्यातील एक पारंपरिक शिवसेनेचं एक तिकीट कायम या ठिकाणी असायचं. या ठिकाणी ते निवडणूक लढवली जायची आणि त्याच ठिकाणी असणारे मधुकरराव तळपाडे पाटील म्हणजेच मधुकरराव तळकाडे साहेब. आता यांना जो प्रशासकीय अनुभव बघता, हे व्यक्ती सुद्धा चांगल्या पद्धतीने एक आमदारकीला एक चांगला न्यायपूर्वक त्या ठिकाणी काम करू शकतात. त्यांच्याकडे सुद्धा तो अनुभव आहे, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडनं त्यांनाही उमेदवारी भेटू शकते असं म्हणायला हरकत नाहीये. आणि याच वेळेस अजून एक नाव समोर येतं, ते म्हणजे एक सामाजिक महिला कार्यकर्ता, त्यांचं नाव म्हणजे मीनाक्षीताई शेंगाळ. आता यांचंही या आमदारकीच्या शर्यतीमध्ये नाव येतंय. असो, आता जवळपास मी तुम्हाला सांगितलेल्या नावांपैकी 7 ते 8 नावं येतात आणि त्यातल्या त्यात आत्ताच रिसेंटली शरद पवार साहेब हे अकोले तालुक्यामध्ये येऊन गेले आणि त्यांनी त्यावेळेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून अमित भांगरे यांची नियुक्ती केली आणि त्याचसोबत त्यांनी एक महत्वाचा शब्द वापरला, तो म्हणजे काय, याआधी तुम्ही भांगरे साहेबांना सपोर्ट केला होता, आता तुम्हाला अमित भांगरेंच्या पाठीशी उभं राहायचंय. नेमकं आता हे पाठीशी कशासाठी उभं राहायचंय, आमदारकीसाठी की त्यांना पुढे इतर ज्या काही वेगवेगळ्या निवडणुका आहेत त्यांच्यामध्ये त्यांना संधी देत आहे, असाही प्रश्न शरद पवार साहेबांनी मांडलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण शरद पवार साहेब कायम 2 अर्थाने बोलत असतात आणि या ठिकाणी त्यांनी जाहीरपणे आमदारकी त्यांना देतोय असं तर बोललं नाही, परंतु यांच्या पाठीशी उभे राहा म्हणून आपल्याला सर्व मतदारांना सांगितलंय. त्याच्यामुळे नक्की प्रश्न उभा राहतोय, खरंच अमित भांगरे साहेब यांना आमदारकीचं तिकीट भेटतंय का, किंवा किरण लामटे साहेब त्या ठिकाणी आहेत, वैभवराव पिचड आहेत आणि इतर एवढे सगळे नावं आहेत. आता हा संपूर्ण चर्चेनुसार तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये तर नक्कीच सांगा. परंतु ती निवडणूक ही खूप जास्त चुरशीची असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.